नमस्कार, आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क। राज्यभरातील कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देता यावा त्यासाठी अजून सुंदर पद्धतीने आपापले विचार मांडावे व सामाजिक जनजागृतीसाठी समाज उपयोगी लघुपट निर्मिती करावी यासाठी सामाजिक जनजागृती फिल्म फेस्टिवलचे आयोजन अहमदनगर येथील यश ग्रँड हॉटेल येथे करण्यात आलं। यावेळी निवड झालेल्या लघुपटांच्या लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना आयोजक सह आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हेल्पिंग हँड्स युथ फाउंडेशन व बीबी फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या लघुपट महोत्सवात एकूण 13 लघुपटांचं स्क्रीनिंग करण्यात आलं। यावेळी तेज वार्ता फिल्म प्रोडक्शनच्या लालसा व व्हायरस लघुपटांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली। या दोन्ही लघुपटांना बेस्ट प्रोडक्शनचा सन्मान मिळाला। मान्यवरांच्या हस्ते तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड फिल्म प्रोडक्शनचे मुख्य संपादक तथा निर्माते सय्यद बबलूभाई व दिग्दर्शक अनीस मोमीन यांनी पारितोषिक स्वीकारलं। यावेळी लेखक, निर्माता, दिग्दर्शक तथा आयोजक भैयासाहेब बॉक्सर, डॉक्टर गोपाळ बहुरूपी पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दैनिक नवा मराठाचे संपादक सुभाषजी गुंदेचा, सुप्रसिद्ध छायाचित्रकार वाजिद शेख, संस्थेच्या सल्लागार हिना शेख, कायदे सल्लागार ॲडव्होकेट परवेज पटेल, युवा उद्योजक पप्पू सेठ इनामदार, अभिनेते हनीफ शेख, गायक असलम शेख, किरण बोरुडे, बाळासाहेब शेंदुरकर, महादेव वामन शेख हमजान आदी मान्यवर व कलाकार उपस्थित होते। तेज वार्ता प्रतिनिधी महादेव वामनसह कॅमेरामन शेख हमजान, अहमदनगर। सोशल अवेअरनेस फिल्म फेस्टिवल अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते। यामध्ये लालसा या मराठी शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली। याबद्दल लालसा या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांचे व सर्व टीमचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद।